प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर आज जो आपण नवीन धडा चालू करणार आहोत क्लास 11 साठी बायोलॉजीचा, त्या चॅप्टरचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड. तर या चॅप्टर सुरू करत असताना सुरुवातीला त्यांनी आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न असा आहे की कॅन यू रिकॉल मध्ये व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. सजीव आणि निर्जीव मध्ये काय डिफरन्स आहे? तर सिंपल जर आपण सांगायचं म्हणलं तर सजीव ग्रो होतात, बरोबर. निर्जीव डिपॉझिशन ऑफ स्टँड जर केलं आपण तर ते एक ग्रोथ आहे. सजीवामध्ये कोणता डिफरन्स आपण जर पाहायचं म्हणलं तर सजीव रिप्रोड्यूस करतात आणि निर्जीव रिप्रोड्यूस करत नाहीत. म्हणजेच लिव्हिंग थिंग रिप्रोडक्शन करतील आणि नॉन लिव्हिंग थिंग रिप्रोडक्शन करणार नाही, बरोबर. मग एनलिस्ट द कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कोणकोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर्स आहेत? तर ग्रोथ असेल, मेटाबॉलिझम असेल, बरोबर, रिप्रोडक्शन असेल, सेन्सिटिव्हिटी असेल, हे सगळे कॅरेक्टर्स आहेत कुणाचे? लिव्हिंग थिंगचे. ओके, पहा पहिला पॉईंट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. मग त्यांनी पहिल्या पॅसेजमध्ये आपल्याला काय दिले आहे? तर लिव्हिंग बिंग्स वन्स प्रोड्यूस बॉर्न हॅज टू सर्वाईव्ह. एकदा लिव्हिंग थिंग जन्माला आला की त्याला सर्वाईव्ह करावंच लागतं, बरोबर. मग सर्वाईव्ह करण्यासाठी त्याला काय लागते रे? तर त्याला लागते एनर्जी. काय लागते त्याला? एनर्जी लागते. आणि मेनी केमिकल्स मॉलिक्यूल सुद्धा त्याला लागतात. मग ही एनर्जी त्याला कुठून मिळणार? तर एनर्जीसाठी त्याला मेटाबॉलिझम करावं लागतं. मग मेटाबॉलिझम म्हणजे नेमकं काय? तर ब्रेकडाऊन अँड सिंथेसिस. ह्या कंबाईनली आपण याला काय म्हणतो? मेटाबॉलिझम म्हणतो. मग ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल म्हणजे कॅटाबॉलिझम आणि नवीन मॉलिक्यूल तयार करणे त्याला आपण काय म्हणतो? ॲनाबॉलिझम. त्याचबरोबर एकदा लिव्हिंग थिंगचा बर्थ झाला की तो ऑर्गॅनिझम का तो लिव्हिंग ती एक प्रॉपर्टी दाखवतो. तो कोणची आहे? ग्रोथ प्रॉपर्टी आणि डेव्हलपमेंट. मग त्यांनी काय म्हणले? ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मग ही जी काही ग्रोथ आहे ती एक वेल ऑर्केस्ट्रेट प्रोसेस आहे. अनेक आपण काय म्हणतो की स्टँड माउंट्स असेल, बाउल्डर्स असेल, हे पण आपण ग्रो करताना पाहतो. जसं की एखादं वाळूचं टिप्पर एका ठिकाणी आपण टाकलं आणि टाकल्यानंतर परत काय केलं आपण की त्याच्यावर परत एक वाळूचं टिप्पर टाकलं, त्या ठिकाणी पण काय व्हायला लागली? ग्रोथ व्हायला लागली, बरोबर. मग ग्रोथ इज नॉट फ्रॉम विदिन अँड हेन्स दिस आर नॉट लिव्हिंग बिंग्स. त्यांनी असं म्हणायचं आहे की ग्रोथ फक्त आतूनच होते का? नाही, एक्सटर्नल डिपॉझिशन ऑफ मटेरियल त्याच्यापासून सुद्धा काय होत असते? तर ग्रोथ होत असते. नंतर तिसरा पॉईंट आपला त्यांनी कोणता दिला आहे? तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट्स आर नॉट द प्रोसेस विच हॅव अनलिमिटेड टाइम स्पॅन. बघा, ते म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जे आहे ह्या प्रोसेस नाही आहे, त्यांना अनलिमिटेड टाइम स्पॅन आहे का? नाही आहे. ॲट सर्टन पॉईंट ऑफ टाइम द मॉलिक्यूल ऑर्गन सिस्टीम बिईंग टू लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग अँड बिकम ओल्ड. म्हणजे त्यांना सांगायचं आहे की जसा टाइम पास होईल, तसा टाइम पुढे पुढे जाईल, तसं हे ऑर्गन्स असतील, ऑर्गन सिस्टीम असेल, हे यांचं वर्किंग सिस्टम आहे थोडं थोडं स्लो होत जाईल. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. मग लाईफ हॅज टू कंटिन्यू. आयुष्य प्रत्येक सजीव या पृथ्वीवरती राहायला पाहिजे. त्यासाठी ते काय करतात रे? ते यंगवन प्रोड्यूस करतात त्यांच्यासारखे, बरोबर. मग हे कशामार्फत करतात? तर रिप्रोडक्शनच्या मार्फत करतात. आणि दोन प्रकारचं रिप्रोडक्शन असतं. एक कोणतं आहे? असेक्शुअल आणि कोणतं आहे? सेक्शुअल, बरोबर. परंतु काही लिव्हिंग थिंग्स आहेत की जे रिप्रोड्यूस करत नाही. जसं की आपण म्हणतो म्यूल असेल, स्टराईल असेल किंवा वर्कर बी असेल, हे लिव्हिंग जरी असले तरी हे रिप्रोड्यूस करतात का? नाही. मग रिप्रोडक्शन हे इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ आहे का? नाही. नेक्स्ट त्यांना काय म्हणले पहा. जसं बॉडीनं जे काय मेटाबॉलिझम करण्याची क्षमता आहे, बघा, ॲज द बॉडी लूज इज कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम. ज्या वेळेस एखादी ऑर्गॅनिझमची बॉडी किंवा एखादा ऑर्गॅनिझम त्याचं मेटाबॉलिझम करणं कमी करेल किंवा संपेल, त्यावेळेस त्याची ऑर्गॅनिझमची बॉडी काय होणार आहे? डेथ कंडिशनला जाणार आहे. मग कोणत्या पण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला बघा, एनी लिव्हिंग बिंग रिस्पॉन्ड टू थर्मल म्हणजे हीटला रिस्पॉन्स करतो. केमिकल किंवा बायोलॉजिकल चेंज जे सराउंडिंगमध्ये आपल्या होतात त्यालाही रिस्पॉन्ड करतो. मग रिस्पॉन्स टू स्टिम्युलस हे काय आहे? एक युनिक प्रॉपर्टी आहे कुणाची? लिव्हिंग बिंगची, बरोबर. चला नेक्स्ट पॉईंट आपण पाहूया. त्यांनी असं म्हणले की या पृथ्वीतलावरती खूप मोठी जास्त प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला भेटते. मग
ही डायव्हर्सिटी आज आहे का? नाही. तर जेव्हापासून आपल्याला आठवत नाही, सिन्स टाइम इमेमोरियल, जेव्हापासून आपल्याला आठवत नाही तेव्हापासून ही ऑर्गॅनिझमची डायव्हर्सिटी या अर्थवरती प्रेझेंट आहे. मग ही सगळी डायव्हर्सिटी आपल्याला समजून घेण्यासाठी, अंडरस्टँड करण्यासाठी इंटररिलेशन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ॲज वेल ॲज बिटवीन टू लिव्हिंग बिंग्स ऑर ग्रुप सिस्टमॅटिक स्टडी ऑफ दिस इज इसेन्शियल. मग ह्या सर्व डायव्हर्सिटीचा किंवा हे काही लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगचं जे काही इंटरॅक्शन्स आहे किंवा दोन लिव्हिंग बिंग मधलं जे काही इंटरॅक्शन आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे असं त्यांनी म्हणलंय. दिस इसेन्शियल डाटा इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर व्हेरियस इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. मग हा जो काही डाटा आहे की लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग मधला कशा प्रकारे ते इंटररिलेशन्स आहेत, दोन लिव्हिंग थिंगमध्ये कशा प्रकारचे इंटररिलेशन्स आहे, हे इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरसाठी फार महत्त्वाचं आहे. मग इंटेन्सिव्ह लॅबोरेटरीज अँड फील्ड स्टडीज इन ऑर्डर टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय द ऑर्गॅनिझम फॉर स्ट्रॉंग बेसिस फॉर मिनिंगफुल यूज ऑफ द कलेक्टेड डाटा. मग त्यांना असं म्हणलंय की हा जो काही फील्ड डाटा आहे तो क्लासिफाय आपण केलेला आहे ऑर्गॅनिझमनुसार. इफ यू नीड टू स्टडी दिस डायव्हर्सिटी सर्टन एड कॉल्ड टॅक्झॉनॉमिकल एड्स कॅन बी यूज. मग ह्या सगळ्या डायव्हर्सिटीचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि अभ्यास करण्यासाठी ते आपण वेल क्लासिफाय और क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो टॅक्झॉनॉमिकल एड्स. याची गरज आहे. मग याच्यामध्ये काय काय येते टॅक्झॉनॉमिकल एड्समध्ये? तर हार्बेरियम आहे, बॉटनिकल गार्डन्स आहेत, म्युझियम आहेत आणि बायोडायव्हर्सिटी पार्क सुद्धा त्या ठिकाणी पाहायला भेटतात. पहिला पॉईंट जो आपण शिकतो तो म्हणजे कोणता? हार्बेरियम. मग हा जो वर्ड हार्बेरियम आहे हा प्लुरल, याला प्लुरलच्या फॉर्ममध्ये आपण हार्बेरियम म्हणतो. मग हा शब्द कोणी पहिल्यांदा सांगितला? तर पिटॉन डी टॉर्निफॉट इन द बुक एलिमेंट्स या पुस्तकामध्ये पिटॉन डी टॉर्निफॉटनं हा पहिल्यांदा शब्द आपल्याला डिस्क्राईब केला की हार्बेरियम म्हणजे नेमकं काय. मग नेमकं हार्बेरियम म्हणजे काय? द आर्ट ऑफ हार्बेरियम वॉज इनिशिएटेड बाय इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट लुकाकिनी नावाचे जे काही इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट आहेत त्या सायंटिस्टनं हे हार्बेरियमचं जे काही आर्ट आहे ते इनिशिएट केलं होतं. आणि a herbarium is essentially a dried plant specimen that is pressed, treated and mounted on standard size sheet in order to preserve it. याच्यामध्ये नेमकं हार्बेरियममध्ये काय केलं जातं की जी काही प्लांट स्पेसिस आहे त्याचा तो वाळलेला जो काही भाग आहे तो कट करून घेतला जातो, एका ठराविक त्या शीटवर त्याला प्रेस केलं जातं, हे त्याला आपण स्पेसिमन्स म्हणतो बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये. आणि ते त्याला आपण नंतर मग आपण त्याला काय करणार की ते लॅबमध्ये प्रिझर्व करणार. त्याचे मग त्याचा कुणी ते हार्बेरियम केलंय त्याचं नाव असतंय, कलेक्टरचं नाव असतंय, कोणत्या दिवशी केलं त्याचं नाव असतंय, कोणत्या ठिकाणाहून केलं त्याचंही नाव त्या ठिकाणी असते. अशा प्रकारे हार्बेरियम शीट आपल्याला पाहायला भेटते. होप तुम्हाला हे पहिलं पेज सर्व समजलं असेल. तर पुढील भाग आपण दुसऱ्या दिवशी, म्हणजे आपलं टार्गेट आहे की 1 डे 1 पेज शिकायचं. ठीक आहे. धन्यवाद.